ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता तुमची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता मंत्रिमंडळाची महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झाला असून आता बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा बहुपत्ताशिक आता हप्ता तुमच्या बँक खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनांचा 22वा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या आता बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। त्याचपासून शेतकरी मित्रांनो बघा, आता सकाळपासूनच आता अनेक बँकांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे। आता गेल्या आठवड्याभरापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या, परंतु आता मंत्रिमंडळाचे निर्णय या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासूनच तुम्हाला संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात आज पैसे मिळणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्यामुळे बघा, चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता पैशाची वाटप 3 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे। सर्वप्रथम बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैशाचा फायदा मिळणार आहे। तसेच बघा, मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आता सरकारने ठराविक बँकांमध्ये आणि निवडक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरण केलेले आहे। हा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की बघा, पैशाचा वाटप आता 3 टप्प्यामध्ये होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कोणकोणत्या टप्प्यात तुम्हाला पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार याबद्दल सर्वात पहिले आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, त्यामुळे आता बघा कोणत्या बँकांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4,000 रुपये जमा झाले आहेत, जे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा, दर 4 महिन्याला लाभ, पण यावेळेस बघा अडचण का, तुम्हाला माहितच आहे की बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा दोन्ही योजनांचा हप्ता साधारणपणे दर 4 महिन्याला दिला जातो। पण बघा, नमोचा 8वा हप्ता भरपूर उशीर होत आहे। त्याचप्रमाणे बघा, आता नुकतीच बघा झालेल्या 4 महिने पूर्ण झाले असून आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा पैसे जमा होऊ लागलेले आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आता बघा राज्यातील सर्वच्या बँकांमध्ये आता हे पैसे सरकारने आता सोडलेले नाहीत। बघा, काही बँकांमध्ये आता सरकारने स्वतः पैसे सोडलेले आहे। यांचे कारण असे आहे की बघा, मागील वेळी जेव्हा नमो शेतकरी आणि पीएम किसानचे बघा पैसे सोडले होते, तेव्हा अनेक बँकांमध्ये ते अडकून पडले होते। का अडकून पडले होते? त्यामुळे बघा, बँकेची अडचण आणि सरकारचा नवीन निर्णय, अनेक बँकेकडे आता बघा त्यांचे स्वतःचं सर्व्हर आणि आयएफएससी कोड नसल्यामुळे शेतकऱ्याचे पैसे वेळेवर पोहोचू शकले नव्हते। त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता शेतकऱ्याला बघा मागील वेळी पैशासाठी वाट पाहावी लागली होती। यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकांमध्ये पैसे सोडण्याचा आता निर्णय हाती घेतलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्याच्या खात्यात आज सकाळपासून बघा नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे व तसेच बघा संध्याकाळपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा योजनांचा हप्ता घेता असेल तर कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा झाले आहे आणि यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। बघा, सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, बघा तुमची बँक यादीत आहे का, आजच चेक करा। आज सकाळपासूनच अर्थात बघा सर्व शेतकऱ्याला पीएम किसानचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की बघा तुमचे बँक सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का, हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तार सांगणार आहोत। कारण सध्या बघा केवळ निवडक बँकेमध्ये आणि ठराविक जिल्ह्यामध्येच पैसे जमा होत आहे। आता ते कोणते निवडक बँक आहे, कोणते ठराविक जिल्हा आहे, बघा अखेर प्रतीक्षा आता शेतकऱ्याची आता संपली। आता बँकमध्ये एसएमएस आला का, तुम्ही आज पैसे येणार, उद्या पैसे येणार असं ऐकून आता शेतकऱ्याला कंटाळा आला असेल। पण आज खरोखर आता शेतकऱ्याच्या खात्यात नमोचे 2,000 आणि पीएम किसानचे 2,000 रुपये असे एकत्र 4,000 रुपये आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता म्हणजे बघा बँकेत एसएमएस सकाळपासूनच आता येऊ लागलेला आहे। आता शेतकऱ्याला कसलीच चिंता करण्याची अजिबात गरज नाही। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारने हे पैसे सोडले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे। काल संध्याकाळीच बघा
12 जिल्ह्याची यादी महत्त्वाच्या 10 बँकांना देण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा या यादीत आहे का लगेच तपासायचं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, बँकेने सरकारने स्पष्ट सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा पाहिजेत. त्यामुळे बघा शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे SMS येऊ लागले आहे. त्याचप्रमाणे बघा तर कोणत्या बँकेनं हे पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्याची यादी दिली आहे हे आपण पाहणारच आहोत. जर तुम्हाला नमो आणि PM किसानचे 4,000 रुपये आजच तुमच्या खात्यात हवे असतील तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे. जर तुमचा जिल्हा यादीत आहे का नाही हे लक्षपूर्वक तपासा. काही तासातच पैसे येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा अगदी काही तासातच किंवा दिवसाभरातच पैसे मिळू शकतात. फक्त तुमचं कोणत्या बँक निवडलेल्या आहेत आणि आजसाठी कोणते जिल्हे सरकारने स्वतः निवडलेले आहेत हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर अशी बँकेची यादी पाहून घेऊया. केवळ निवडक बँकेमध्ये पैसे जमा होत आहे कारण अनेक बँकेकडे स्वतःचा IFSC कोड नसतो आणि त्यामुळे पैसे अडकून पडतात. आता सध्या फक्त याच मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहे. तर कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहे हे आता आपण तुम्ही बघूया. आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पैसे जमा होत आहे ते म्हणजे की बघा सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँक. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आजपासून सकाळपासूनच पैसे जमा होऊ लागलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही HDFC बँकेत ग्राहक असेल किंवा तुमचं खातं आधीपासूनच उघडलेलं असेल तर पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. आता शेतकरी मित्रांनो बघा, HDFC बँकेनंतर पुढची बँक आहे ICICI बँक. बघा या बँकेत शेतकऱ्यांचं चांगलंच कर्ज दिलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांना या बँकेत खातं सुद्धा उघडलेलं आहे. त्यामुळे बघा तुम्हालाही या बँकेत पैसे मिळू शकतात. त्याचप्रमाणे बघा त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक. या बँकेतही पैसे सोडले आहेत. त्यानंतर बँक ऑफ बरोदा या बँकेतही पैसे जमा होत आहे. परंतु कोणत्याही जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे कारण काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे येत आहे आणि पैसे अडकू नयेत म्हणून सरकारने नवीन निर्णय आता उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यात पैसे सोडले जाणार आहेत. यांचे कारण म्हणजे की पैसे अडकू नयेत आणि शेतकऱ्यावर वेळेवर पैसे मिळावे यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. आता पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक. आता ज्या शेतकऱ्याचे बघा जवळपास अनेक शेतकऱ्यांना या बँकेत खातं उघडलेलं आहे. त्यामुळे जर तुमचं या बँकेत खातं असेल तर तुम्हालाही पुढील काही तासात पैसे जमा होऊ शकतात. त्यानंतर पुढची बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया. या खात्यातही सकाळपासूनच शेतकऱ्याला पैसे जमा होऊ लागलेले आहे. त्याचप्रमाणे केवळ 12 जिल्ह्यामध्ये पैसे तुमच्या जिल्हा आहे का? पण लक्षात ठेवा फक्त 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत आणि 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका. कारण राज्यातील बघा 36 जिल्हे आहेत आणि त्यापैकी फक्त 12 जिल्ह्याच्या मध्ये आज पैसे जमा होत आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्कीच बघा. आता आपण बँक पाहणार आहोत. पुढील बँक आहे बघा पोस्ट ऑफिस बँक. हे एक विश्वसनीय बँक आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे खातं उघडलेले आहे. तुम्हालाही पोस्टात जर तुमचं खातं ओपन असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे आजपासून मिळणार आहे. त्यानंतर सर्वात मोठी बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यालाच SBI असं म्हणतात. यामध्ये शेतकऱ्याचे पैसे येऊ लागलेले आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, जी तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे. यामध्ये जास्त शेतकऱ्यांचे कर्ज काढलेले आहे. त्याचप्रमाणे या बँकेमध्ये PM किसानचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे जिल्हा सहकारी बँक, जी प्रत्येक जिल्ह्याला असते. म्हणजे की प्रत्येक जिल्ह्याची यादी येते आहे. जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अगदी काही तासात थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात पैसे मिळू शकतात. तर तुमचा जिल्हा यात आहे का हे ऐका. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे. तुमचं गावात अगदी खाजगी बँक असेल किंवा संस्था बँक असेल, या बँकेतही आता सर्वच पैसे जमा होत आहे. आता पाहूया कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेले आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, उद्यासाठी काही सुद्धा 12 जिल्हे निवडलेले आहेत आणि आजसाठी सुद्धा 12 जिल्हे निवडलेले आहेत. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा, अहमदनगर, अकोला, अमरावती, बघा औरंगाबाद,
छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, बघा गोंदिया आणि हिंगोली, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा या जिल्ह्यात जर तुमचं बघा जिल्ह्याचं नाव असेल, या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात आजपासून डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.